देवळाली कॅम्प परिसरातील जुन्या स्टेशन वाडी लगत असलेल्या चौधरी मळ्यात बिबट्या जेरबंद झाला असून स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। गेल्या 15 दिवसांपूर्वी चौधरी मळा, पाडदे मळा, कुवर मळे परिसरात बिबट्यासह 2 बछडे मुक्त संचार करत असल्याचे स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी यांच्यासह नागरिकांनी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती। यावर वनविभागाने पाहणी करून चौधरी मळ्यात पिंजरा लावला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला। सकाळी शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी जात असताना पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद दिसून आला। बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती स्थानिकांना कळताच महिला, पुरुषांनी, लहान मुलांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली। वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा ताब्यात घेत पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेऊन नाशिककडे रवाना केले। या परिसरात अजूनही 2 बछड्यांसह बिबट्या फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती देत पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी संजय चौधरी, संदीप चौधरी, रवी चौधरी, मयूर चौधरी, निलेश चौधरी आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।